आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात आपण जितके पेलू शकतो त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न करतो. असं होतं कारण आपल्या आजूबाजूला करण्यासाठी खूप काही आहे आणि सगळी कामं पूर्ण होत नसल्याने आपला स्वभाव रागीट बनत जातो. आजची बुक समरी तुम्हाला शिकवेल की काही गोष्टींना आपण कसं सोडू शकतो, आपल्या आयुष्यातील 5 गोष्टींवर फोकस कसा ठेवू शकतो आणि अशा प्रकारे वेळेचं नियोजन करून तुम्ही तुमचा दिनक्रम बदलू शकता जो खरोखर काम करेल. तुम्हाला यासाठी फक्त 18 मिनिटं हवी आहेत. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण पीटर ब्रेगमॅन यांच्या 18 मिनिट्स फाइंड युअर फोकस, मास्टर डिस्ट्रॅक्शन अँड गेट द राईट थिंग्स डन या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. स्वप्न आपण सगळेच पाहतो. कोणाची स्वप्न मोठी असतात तर कोणाची लहान. ज्यांची स्वप्न मोठी असतात ती माणसं साहजिकपणे खूप व्यस्त असतात. त्यांच्याकडे रोजच्या कामांची एक भली मोठी यादी तयार असते. ते म्हणतात ना, त्यांच्याकडे श्वास घेण्या इतका देखील वेळ नसतो. पण हे सगळं करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी कितपत बरोबर आहे? जर तुम्ही नेहमीच थकलेले असाल तर तुमच्याकडे कुठलेही काम लवकर पूर्ण करण्याची ऊर्जा शिल्लक राहणार नाही आणि त्याचा परिणाम तुमच्या क्रिएटिव्हिटीवर देखील होईल. यासाठी तुमच्याकडे एक असे सिक्रेट हवे जे खरोखर तुमच्या फेवरमध्ये काम करेल. ही समरी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर कसं लक्ष द्यायचं, आयुष्याला ऑर्गनाईज कसं करायचं हे शिकवेल. तसेच तुम्हाला याची जाणीव करून देईल की कधीकधी स्वतःला थोडे थांबवून स्वतःच्या स्ट्रॅटेजीबद्दल पुनर्विचार केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सुधारणा करू शकता. तुमच्या रिॲक्शनला म्हणजेच प्रतिक्रियेला कंट्रोल करून आयुष्याला कसे कंट्रोल करायचं हे सुद्धा तुम्ही शिकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेता तेव्हा ते अतिशय चुकीचं असतं. त्यामुळे हे कसं टाळायचं हे देखील तुम्हाला काही ट्रिक्सच्या माध्यमातून कळेल. यशाचा दार उघडण्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखावे लागेल. ही समरी तुम्हाला तुमचे पॅशन निवडण्यासाठी मदत करेल. यासाठी तुम्हाला समरीमध्ये दिलेल्या 4 गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. आपले पॅशन निवडल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पायरीकडे वळू शकता. इथं तुम्हाला तुमचा फोकस एरिया निवडायला मदत होईल. जर तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात तर ही समरी ऐकून तुम्ही तुमच्या फोकस एरियाला आणखीन नीट समजू शकाल आणि तुम्हाला त्याचे ओझे वाटणार नाही. ही तत्त्वे समजल्यानंतर शेवटच्या धड्यात तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करायचं हे कळेल, ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकते. तर तयार आहात ना तुमचे आयुष्य 18 मिनिटात बदलण्यासाठी? रिड्युसिंग युअर फॉरवर्ड मोमेंटम. काही लोक जेव्हा एखादा प्रोजेक्ट सुरू करतात तेव्हा त्यांच्या कामाचा वेग खूप असतो. त्यांना वाटतं असं केल्याने त्यांना लवकर यश मिळेल किंवा प्रोजेक्ट लवकर संपेल. पण कधीकधी थांबून शांत मनाने आपल्या योजनेबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात तेव्हा तुम्ही काही वेळासाठी आपला वेग कमी केला पाहिजे. जेव्हा तुम्ही एका मोठ्या भांडणात किंवा शाब्दिक कलहात अडकले असाल आणि तेव्हा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चुकीच्या बाजूने उभे आहात तर तुम्ही आपला वेग कमी करून शांत मनाने विचार करा की पुढे काय केलं पाहिजे. असं समजूया की तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, पण जर तुम्हाला कुठेतरी खटकत असेल की तुम्ही चुकीच्या दिशेने पुढे जात आहात किंवा तुमची आयडिया यशस्वी होणार नाही, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अपयशी व्हाल किंवा वेळ आणि पैसे खर्च कराल, तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये थांबून सगळे काही पुन्हा सुरू केलं पाहिजे. म्हणजेच नवीन प्लॅनसोबत नव्या ऊर्जेने कामास सुरुवात केली पाहिजे. चूक मान्य करणे ही एक शक्तिशाली व्यक्तिमत्व होण्याची निशाणी आहे. याला एका उदाहरणातून समजूया. डॉक्टर एलन रोझेनफील्ड कोलंबिया स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन होते आणि त्यांनी आपले बहुतांश आयुष्य दुसऱ्यांना मदत करण्यात घालवले. विशेषतः HIV एड्सच्या रुग्णांना मदत करण्यात घालवले. डॉक्टर एलन एक मोठे नेते होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्कूल ऑफ पब्लिक हेल्थला त्यांचे नाव देण्यात आले. एके दिवशी डॉक्टर एलन छोट्या मुलांना वॅक्सिन द्यायला हवी की नाही या विषयावर आपल्या एका मित्रांसोबत वादविवाद करत होते. डॉक्टर एलन यांना या विषयाची बरीच माहिती होती आणि त्यांचे म्हणणे होते की लहान मुलांना वॅक्सिन दिले पाहिजे. आपल्या मुद्द्याला खरे ठरवण्यासाठी त्यांनी ठोस पुरावे दिले, ज्यात सांगितले होते वॅक्सिनने लाखो लोकांना पोलिओ आणि मिझल्स सारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवलं आहे.
पण दुसरीकडे त्यांचे मित्र ली वॅक्सिनच्या विरोधात होते. ली यांनी वाचलेल्या एका इंटरनेटवरील एका लेखानुसार ते वॅक्सिन देण्याविरोधात होते. ते म्हणाले की हा लेख पुरावे देतो की वॅक्सिनने बऱ्याच लोकांना नुकसान पोहोचवलं आहे. डॉक्टर एलन या विषयाचे तज्ज्ञ असून ते ली यांच्या बिनपुराव्याच्या लेखावर हसले नाही. त्यांनी रागवण्याऐवजी किंवा स्वतःला खरे सिद्ध करण्याऐवजी चर्चा थांबवली आणि थोडा वेळ विचार केला. मग डॉक्टर एलन यांनी ली यांना सांगितलं की त्यांनी तो लेख वाचला नाही आहे आणि तो वाचल्यानंतरच ते त्यांचे मत मांडतील. बरेच लोक असा विचार करतात की त्यांनी जर आपली चूक मान्य केली तर ते आपला सन्मान, स्थान आणि पॉवर हरवून बसतील. पण सत्य याच्या उलट आहे. सगळ्या जगासमोर आपली चूक मान्य करणे ही एक शक्तिशाली आणि मजबूत व्यक्तिमत्व होण्याची निशाणी आहे. व्हेअर डू यू वॉन्ट टू लँड? तुमच्यासोबत असं झालं आहे का की शाळेतील एखादा विशिष्ट विषयाचे शिक्षक तुम्हाला अजिबात आवडत नव्हते, त्यामुळे तुमची त्या विषयातील आवड ही कमी कमी होत गेली. त्या विषयाबद्दल तुमच्या मनात भीती निर्माण झाली आणि याचा परिणाम तुम्ही नापास झाला होतात. खूप सारे लोक याच जाळ्यात अडकतात कारण आपण बाह्य घटनांना जास्त महत्त्व देत बसतो. जसं एखाद्या विषयाचे शिक्षक आवडले नाहीत म्हणून आपण त्याला स्वतःची कमजोरी बनवून बसतो. म्हणून तुम्हाला कशात कमजोर राहायचे आहे किंवा कशात स्वतःला मजबूत बनवायचे आहे हा निर्णय तुमचा स्वतःचाच असायला हवा. तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना हे ठरवू देऊ नका. निर्णयांच्या बाबतीत सांगायचे झाले तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचे आयुष्य कंट्रोल करत आहात, पण हा तुमचा केवळ गैरसमज आहे. खूप वेळेस कुठल्याही ट्रिगरवर आपण न विचार करता पटकन रिॲक्ट होतो आणि त्यामुळे आपण लगेच निर्णयावर पोहोचतो. उदाहरणासाठी तुमचे गणिताचे शिक्षक ज्यांच्यामुळे तुम्ही गणित अवघड आहे असा गैरसमज करून घेतला. तुम्हाला फोकस बदलावा लागेल. आयुष्यात येणाऱ्या ट्रिगरला आपले निर्णय घेण्याचा कंट्रोल न देता आपण स्वतः आपल्या परिणामांना कंट्रोल केलं पाहिजे. आणि हे तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्हाला हे माहीत असेल की तुम्हाला काय परिणाम हवा आहे. मग अशा वेळी थोडी गती मंदावून तशी रिॲक्शन शोधली पाहिजे जी आपल्याला हवा तो परिणाम देण्याची शाश्वती देईल आणि तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. या पुस्तकाचे लेखक पीटर हे एक कन्सल्टंट देखील आहेत. त्यांच्या एका क्लायंटचे नाव होते हंटर. हंटर यांच्या कंपनीवर बऱ्याच केसेस चालू होत्या आणि मीडियासमोर त्यांचे नाव धुळीस मिळाले होते. हंटर यांच्या समस्या पीटर सोडवू इच्छित होते. एका दिवशी हंटर यांनी पीटरला सांगितले, तुम्ही जरी मला मदत करण्यास तयार असाल तरी देखील तुम्ही माझ्या समस्या सोडवू शकणार नाहीत, कारण याआधी देखील मी बऱ्याच कन्सल्टंट्सना हायर केलं होतं आणि तुमच्या अपयशानंतर देखील मी हायर करणारच आहे. हे ऐकून पीटरला नक्कीच वाईट वाटलं आणि ऑफिसमधून बाहेर पडताच त्यांनी आपल्या काकांना फोन करून सांगितलं की त्यांना हंटर अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे ते हंटर यांच्या कंपनीसाठी काम करणार नाही. हे ऐकून काका हसले आणि त्यांनी पीटरला एक महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की गरजेचं नाही की आपण ज्यांच्यासोबत व्यवहार करत आहोत ते आपल्याला आवडलेच पाहिजे. आपण फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून पीटर यांनी ठरवलं की ते हंटरसोबत काम करतील. त्यांनी बरेच वर्ष काम केलं. एके दिवशी जेव्हा पीटर हंटरच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक हंटरच्या कपाटात पाहिलं. पीटरने हंटरला विचारलं की त्यांनी ते पुस्तक वाचलं आहे का. हंटर म्हणाले, हो, मी ते पुस्तक वाचलं आहे आणि पुस्तक खूप छान आहे. त्या एका भेटीने आणि बोलण्याने पीटरच्या मनात असणाऱ्या हंटरबद्दलच्या सगळ्या भावना बदलल्या. आता हंटर त्यांना आवडू लागले होते. असेच होते जेव्हा आपण आपल्या रिॲक्शनला ठरवू देतो की पुढे काय करायचं आहे आणि बऱ्याच चांगल्या संधी गमावून बसतो. म्हणून आपण आपल्या हट्टापायी भविष्याची संधी गमवू नका. एखादा विचार जर तुम्हाला थांबवत असेल तर त्याला सोडून दिलं पाहिजे. हाच यशस्वी जीवनाचा आणि पुढे जाण्याचा मूलमंत्र आहे. चूजिंग युअर नेक्स्ट मूव्ह ॲट द इंटरसेक्शन ऑफ 4 एलिमेंट्स. आपण खूप साऱ्या गोष्टी करू पाहतो, पण कधीकधी आपल्याला वाटतं की आपण काही करू शकणार नाही, कारण आपण खूप साऱ्या आवडणाऱ्या गोष्टींमधून काहीच निवडू शकत नाही आणि शेवटी आपण काहीही न करण्याचा निर्णय घेतो.
तुम्ही जर आत्ताच या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं नाही तर पुढील आयुष्यात भरमसाठ अशा संधी येतील आणि तुम्ही गडबडून आणि भरकटून जाल. पहिली गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या ताकदीबद्दल माहिती हवी आणि यात मास्टर होण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा गोष्टीवर फोकस करता ज्यात तुम्ही बेस्ट आहात, तेव्हा तुमच्या यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कमतरतेला घाबरून त्यापासून दूर पळण्याऐवजी त्यात बेस्ट देण्यासाठी प्रयत्न करा. मग पहा कशी तुमची कमतरता तुमच्या यशाचं रहस्य बनेल. याचं एक उदाहरण पाहूया. एका माणसाने आपल्या कमतरतेला आपलंसं करत आपले काम कसं साध्य केले. जोफ एक यशस्वी व्यक्ती आहेत. चॅरिटी फाउंडेशनला आपल्या मालमत्तेचा मोठा हिस्सा दिल्याने ते प्रसिद्ध देखील झाले आहेत. एकेवेळी जोफ आपल्या मित्रांसोबत बाहेर जेवणासाठी गेले, तेव्हा एक वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला. जोफने त्याला श्रिम्प सॅलड मागितलं, पण त्यांनी सांगितलं की मला सॅलड श्रिम्पऐवजी सॅल्मन सोबत द्या. वेटरने हसून सांगितलं की मी अरेंजमेंट करतो, पण त्यासाठी तुम्हाला $1 जास्तीचा द्यावा लागेल, कारण सॅल्मन श्रिम्पपेक्षा महाग आहे. काही वेळ विचार केल्यानंतर जोफ म्हणाले, ठीक आहे, मग मी श्रिम्पच घेईन, सॅल्मन नको. जोफ जरी श्रीमंत असले तरी देखील ते $1 किंमत समजतात. काही लोक जोफ यांना कंजूस म्हणून संबोधतात किंवा त्यांना जोफचे वागणे विचित्र वाटते, पण त्यांना जोफच्या त्या विचारांबद्दल माहीत नाही ज्यामुळे ते यशस्वी बनले. जोफ आपल्या तत्वांना तंतोतंत पाळतात. त्यांचं म्हणणं आहे की जर एखादी गोष्ट रिटर्नमध्ये डबल फायदा देत नसेल तर त्यावर पैसे खर्च करणे व्यर्थ आहे, मग ते $1च का असेना. वायफळ पैसे खर्च करणे ही त्यांची कमजोरी होती. त्यांनी तिच्यावर काम करून त्याच गोष्टीला त्यांच्या यशाची गुरुकिल्ली बनवली. जोफ यांनी आपल्या कमतरतेला आपल्या विरुद्ध न जाऊ देता आपल्या फायद्यासाठी वापरलं. तुम्हाला स्वतःची ताकद आणि कमतरता याबद्दल माहिती असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यावर फोकस करून आपले काम साध्य करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्यात काहीतरी वेगळेपण असेल तर त्याला बदलू नका. जगापासून वेगळे आणि भन्नाट असणे ही खूप मोठी गोष्ट असते. जग जसे वागते तसं तुम्ही वागू लागलात तर स्पर्धेत तुमच्या जिंकण्याचे चान्सेस कमी होतील. म्हणून तुमच्यात जे वेगळेपण आहे त्याचा फायदा घेऊन पुढे जात राहा. दुसऱ्या लोकांपासून वेगळे असल्यामुळे किंवा वेगळे वागल्याने तुम्हाला लाज वाटून घेण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा वेगळेपणाच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. चौथी गोष्ट म्हणजे जगण्याचे पॅशन शोधणे. जेव्हा तुम्ही येणाऱ्या वर्षाची प्लॅनिंग सुरू कराल तेव्हा तुमचा फोकस तुमच्या इच्छेवर पाहिजे, ना की अशा गोष्टींवर जे पैसे मिळवून देतील. पॅशन अशी गोष्ट असली पाहिजे जी तुम्ही नेहमी करू शकता. डिसाइडिंग व्हॉट टू डू. तुमच्यावर कधी अशी वेळ आली आहे का जेव्हा तुमच्याकडे करण्यासाठी बरेच काम होते, पण तुम्हाला कळत नव्हतं की नेमकी सुरुवात कुठून करावी. आपण सगळेच यातून कधी ना कधी गेलो आहोत. आपल्याला वाटतं की एखादे काम जर आपण जास्त वेळ केलं तर आपण कार्यशील बनू, पण खरं तर याच्या अगदी उलट असतं. जर तुमच्या यादीमध्ये 20 कामं आहेत तर तुम्ही जोमाने मेहनत करण्याऐवजी थकाल आणि थांबून जाल. दरवर्षी तुमचा फोकस हा 5 गोष्टींवर असला पाहिजे, ज्यात 3 गोष्टी कामांसंबंधित आणि इतर 2 गोष्टी स्वतःच्या वैयक्तिक जीवनासंबंधी असल्या पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्ही टू डू लिस्ट बनवाल त्यात फक्त 5 गोष्टी लिहा. याचं एक उदाहरण पाहू. फियोरेला एका मिड साईज टेक कंपनीची सेल्स हेड होत्या. त्यांच्या कामाविषयी त्या खूप कन्फ्यूज होत्या, म्हणून त्यांनी पीटर यांची मदत मागितली. फियोरेला यांच्याकडे काम करण्यासाठी बऱ्याच गोष्टी होत्या. त्यांना आशियामधील सेल्सच्या परफॉर्मन्स संबंधित मुद्दे सोडवायचे होते, US टीमचे काही प्रॉब्लेम सोडवायचे होते आणि CEO सोबत स्ट्रॅटेजी देखील डिस्कस करायची होती. हे सगळे टास्क त्यांनी एका दिवसाच्या टू डू लिस्टमध्ये लिहिले होते. या व्यतिरिक्त अजून बरीच कामे होती. फियोरेलाकडे एवढे जास्त काम असून देखील त्यांना नसे की नेमकी काय करावे. त्या एकदम गडबडून जात आणि कशाचीच सुरुवात करू शकत नव्हत्या. असं होण्यामागचं कारण म्हणजे त्या आधीच या कामांपुढे हार मानत असत. त्यांना वाटत होतं त्यांना निवांत क्षणाची गरज आहे,
मग जेव्हा फिओरेल्ला यांनी आपल्या लिस्टला ऑर्गनाईज करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अशी बरीच न महत्त्वाची कामे आहेत ज्यांनी कॅलेंडरमध्ये उगाच जागा कळत व्याप्त केली आहे आणि तेच फिओरेल्लाला त्रास देत होते. जर तुम्ही महत्त्वाकांक्षी असाल तर तुम्हाला ऑर्गनाईज होण्याची गरज आहे, नाहीतर तुम्ही काहीच करू शकणार नाही. सगळ्यात अगोदर त्या 5 गोष्टींना ठरवा ज्यावर तुम्ही फोकस करू इच्छिता. मग एक अशी लिस्ट बनवा ज्याच्या सहाय्याने तुम्ही ते 5 गोल साध्य करू शकाल. असं केल्यानं एक गोष्ट निश्चित होईल, तुम्ही वेळ वाया जाऊ देणार नाही. यामुळे तुम्ही फोकस्ड राहाल, कुठलीही भीती नसेल आणि तुम्हाला थकल्यासारखे मुळीच वाटणार नाही. एक म्हण आहे की आपल्याकडे थोडे आहे जे भरपूर आहे. इंग्रजीत सांगायचे झाले तर लेस इज मोर. तुम्ही येणाऱ्या वर्षात तुमचे 5 गोल ठरवले पाहिजे आणि फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला 3 करिअर गोल्स आणि 2 वैयक्तिक गोल्स बनवायचे आहेत. गेटिंग थिंग्स ऑफ युअर टू डू लिस्ट. तुम्ही फोकस करण्यासाठी 5 गोल्स ठरवल्यानंतर आता वेळ आहे आपल्या बाकी कामांबद्दल विचार करण्याची. सगळं काही ऑर्गनाईज केल्यानंतर जी कामं उरतील, ज्यांचे विभाजन होऊ शकत नाही तरी देखील तुम्हाला ते करायचे आहेत, किंवा तुमच्याकडे असं काही काम असतील जे तुम्ही दिवसभरात पूर्ण करू शकणार नाही, तर अशा कामांचे काय करणार? तुम्ही बसून या लिस्टला पुन्हा एकदा तपासून पहा. तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. तुम्ही या टास्कला लगेच पूर्ण करू शकता किंवा उद्या परवावर ढकलू शकता. तुम्ही या टास्कला अशा लिस्टमध्ये पण टाकू शकता ज्यांना तुम्ही नंतर कधीतरी कराल किंवा तुम्ही सोडून द्याल. तर ट्रिक अशी आहे की कुठल्याही टास्कला टू डू लिस्टमध्ये 3 दिवसांपेक्षा जास्त ठेवता कामा नये. अशा अर्धवट राहिलेल्या टास्कमुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. तुम्ही दबावाखाली येऊ शकता आणि स्वतःला कुठेतरी हरवून बसू शकता. असंही होऊ शकतं, तुम्हाला खूप राग येऊ शकतो आणि रागाच्या भरात तुम्ही अशी एखादी गोष्ट करून बसाल जी तुमच्या स्वभावाला साजेशी नसेल. आता डोचे उदाहरण पाहू. डो एका प्रोफेशनल सर्व्हिस फर्मचे CEO आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप यश मिळवलं आणि सगळ्यांना ते खूप आवडतात कारण ते एक चांगले आणि सज्जन मनुष्य आहेत. डो यांच्याकडे एक चांगला जॉब आहे आणि आनंदी संसार, मुलं बाळं आहेत. ते हुशार आहेतच, शिवाय आपल्या आजूबाजूच्या लोकांचा देखील विचार करतात. डो यांचे बरेच वाचन असल्याने पार्टीमध्ये ते नेहमी लोकांच्या घोळक्यात असतात. पण एकदा डो यांनी रागाने आपला फोन फेकून दिला, जो एका एम्प्लॉईला थोडक्यात लागण्यापासून वाचला. पण नंतर मात्र त्यांना याची जाणीव झाली की असं वागणं त्यांच्या स्वभावात नाही, ही त्यांची ओळख नाही. डो एक चांगले व्यक्ती आहेत जे सगळ्या जणांना आवडतात. पण नेमकी त्या दिवशी असं काय बरं झालं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या लांबलचक लिस्टमुळे ते त्रासलेले होते. डोच्या हातून असे बरेच काम राहिले होते जे त्यांना पूर्ण करता येत नव्हते. यामुळे ते स्वतःला बेकार समजत होते. त्यांच्याकडे ज्या अचिव्हमेंट्स होत्या त्यांना घेऊन डो अजिबात खुश नव्हते. फोन फेकल्यानंतर डो यांनी माफी मागितली आणि सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न केला. पण एक चूक किंवा वाईट गोष्ट 100 चांगलं काम झाकून टाकते. हाच तो क्षण होता जेव्हा डो यांची ओळख बदलून गेली होती आणि त्यामागचे कारण होते ते आपली टू डू लिस्टमधील कामं पूर्ण करू शकले नव्हते. पेंडिंग कामं 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्याने त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा आला होता. जर तुम्हाला देखील डो यांच्याप्रमाणे आपल्या रागाचा उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला एक सोपी ट्रिक शिकावी लागेल. रोज सकाळी तुमचा अलार्म 1 तासाच्या अंतराने सेट कर आणि मग स्वतःला 2 प्रश्न विचारा. पहिला, मागच्या 1 तासात मी कोणते प्रोडक्टिव्ह काम केलं, आणि दुसरा म्हणजे मी असं काय करू ज्याने माझा पुढचा 1 तास आधीपेक्षा चांगला होईल. असं केल्याने तुम्ही फोकस्ड राहाल आणि लिस्टमधल्या बाकी टास्कसाठी तुम्ही चिंतेत राहणार नाही. यामुळे तुमच्या प्रत्येक तासाचा तुम्ही पुरेपूर वापर कराल. क्रिएटिंग अ डेली रिच्युअल. तुम्हाला एका दिवसात सगळं काही करण्यासाठी वेळ मिळतो का? साहजिकच नाही. सगळे लोक हीच तक्रार करतात की त्यांच्याकडे वेळ नाही आणि हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण मागील काही चॅप्टरमध्ये जसं पाहिलं की वेळेचा अभाव असणे ही समस्या चुटकीसरशी दूर केली जाऊ शकते. खरं चॅलेंज तर तुम्ही तुमच्या प्लॅनला कसे खरे उतरवता आणि कशी त्याची अंमलबजावणी करता यावर आहे. एवढे सगळे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही आपल्या प्लॅनला कसं टिकवून ठेवता यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे.
उत्तर मात्र अगदी सोपं आहे. तुम्हाला एक रुटीन बनवावं लागेल. ही आहे 18 मिनिटांची टेक्निक. सगळ्यात पहिलं, सकाळी उठल्यावर तुमच्या प्लॅनिंगसाठी तुम्ही 5 मिनिटं दिली पाहिजे. लक्षात असू द्या की तुम्हाला कामं 5 कॅटेगरीजमध्ये बसवायची आहेत. मग रोज 1 तासानंतर 1 मिनिट आपली प्रोडक्टिव्हिटी चेक करायची आहे आणि अजून सुधारणा कशी करता येईल हे बघायचं आहे. सगळ्यात शेवटची स्टेप आहे की दिवसाच्या शेवटी 5 मिनिटं तुम्हाला आपला दिवस कसा गेला याचं आकलन करायचं आहे. तुम्ही स्वतःला असं विचारू शकता की दिवसभरात तुम्ही काय काय शिकलात, कुठल्या गोष्टीत सुधारणा करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यावर पुढील दिवशी काम काय करायचं. तुमचे गोल्स असे असायला हवेत जे करताना तुम्ही कधीच थकलेले फील करणार नाहीत. जॅक ललान एक फिटनेस गुरु होते. ते लोकांनी भरलेल्या होडीला स्वतःशी बांधून 1 मैलपर्यंत पोहून जाण्यासाठी प्रसिद्ध होते. असं काहीतरी करणे खरंच खूप दुर्मिळ आणि युनिक आहे. शिवाय यात ताकदही खूप लागते. जॅक यांचा हा शो TV वर येत असे. अमेरिकेच्या इतिहासात फिटनेस संबंधीची ही मालिका TV वर सगळ्यात दीर्घकाळ चालली होती. जवळजवळ 34 वर्षे चालली. त्यांनी व्यायामासाठी बरीच मशीन्स मागवली जे जगात प्रसिद्ध होते. त्यातील एक होते वेट सिलेक्टर मशीन, जे हेल्थ क्लबमध्ये वापरले जाईल. जॅक यांच्या यशाचे रहस्य अगदी सोपं होतं. त्यांनी आपला एक दिनक्रम बनवला होता ज्याला ते नियमितपणे पाळत. जॅक रोज सकाळी 2 तास व्यायाम करत, त्यातले 1.5 तास ते वेट लिफ्टिंग करत आणि बाकीचा अर्धा तास पोहत असत किंवा चालत असत. 90 वर्षांची असताना त्यांचे निधन झाले. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी आपला दिनक्रम पाळला. त्यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक लिव्ह यंग फॉरएव्हर हे त्यांचे 11वे पुस्तक होते. 90व्या वर्षी पुस्तक लिहिणे ही काही सोपी गोष्ट नाही. एवढंच नाही तर एवढ्या म्हातार वयात वेट लिफ्टिंग करणं हे तर सुपर ह्युमन सारखंच आहे. जॅक यांना माहीत होतं आपला फोकस नेमका कुठं ठेवायचा आणि ही गोष्ट ते कधीच विसरले नाही. त्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. जर तुम्हालाही जॅक यांच्यासारखी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गोल्सची सवय करून घ्यावी लागेल. 18 मिनिटांचे सिक्रेट जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंबणे सुरू केले तर बघा आयुष्य कसे दिवसेंदिवस बहरत जातं आणि कसं तुमचे गोल्ससाठी काम करणे तुमच्यासाठी काम नसून तुमची आवड बनून जाईल. आपली 18 मिनिटं खर्च करून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. घाईघाईत काही करण्याऐवजी थोडं थांबा, दीर्घ श्वास घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत आहेत त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजे. स्वतःच्या चुका मान्य करणे यात कोणता कमीपणा नाही. उलट असं केल्याने तुम्हाला सुधारण्यासाठी वाव मिळतो. ही स्वतःमध्ये बदल करण्याची एक पायरी आहे ज्यामुळे तुम्ही आणखीन चांगला विचार कराल आणि चांगलं काम कराल. तुम्ही हे देखील शिकलात की आपल्या रिॲक्शन म्हणजेच प्रतिक्रियेवर ताबा कसा मिळवायचा, जेणेकरून तुम्ही तुमचे आयुष्य आपल्या नियंत्रणात ठेवू शकाल. तुमची प्रतिक्रिया तुमच्या भावनांवर कधीच अवलंबून नसावी. तुम्हाला तुमचे निर्णय घेताना हुशार होणे गरजेचे आहे आणि भलेही कितीही मोठं संकट येऊ द्या पण नेहमी योग्य ते पाऊल उचललं पाहिजे. आयुष्य बदलण्यासाठी तुम्ही 4 गोष्टींवर फोकस केलं पाहिजे. ते म्हणजे तुमची ताकद, तुमची कमतरता, तुमचा वेगळेपणा आणि तुमची आवड किंवा तुमचे पॅशन. जर तुम्ही 5 पेक्षा जास्त गोष्टींवर फोकस कराल तर तुम्ही भरकटून जाल. म्हणून केवळ 5 गोल्स बनवा आणि 18 मिनिटांच्या सिक्रेटला फॉलो करून तुम्ही फोकस्ड राहू शकता. येणारे डिस्ट्रॅक्शन सुद्धा दूर करू शकता. हा दिनक्रम पाळण्यासाठी तुम्हाला सकाळी 5 मिनिटं प्लॅनिंगसाठी तर 1 तासातील 1 मिनिटं आपली प्रोडक्टिव्हिटी तपासण्यासाठी आणि दिवस संपल्यावर 5 मिनिटं पूर्ण दिवसाचे आकलन करण्यासाठी द्यायचं आहे. या सिक्रेटला जर तुम्ही फॉलो केलं तर यशासाठी एक भक्कम पाया तुम्ही उभारू शकता. 18 मिनिटांची ही टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या गोल्सला पूर्ण करू शकता. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. या समरीमधला कोणता भाग तुम्हाला आवडला ते कमेंटमध्ये टाईमस्टॅम्पसोबत आम्हाला कळवा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.